पूर्वी मी स्क्रीन समोर बसून मुंबई ते गोवा राईड करणाऱ्या रायडर्सचे व्हिडिओ बघायचो. मोकळा रस्ता, चेहऱ्यावरती वारा आणि त्यांच्या डोळ्यात दिसणार ते सुख. हे सगळं बघताना वाटायचं की हे माझंही स्वप्न आहे. कित्येक वर्ष ते स्वप्न पाहत होतो, पण आयुष्याने वेळ लावला आणि शेवटी तो क्षण आला. ही फक्त ट्रिप नव्हती किंवा ही फक्त एक छोटी राईड नव्हती. ही होती 475 किलोमीटरांची एक स्वप्नपूर्ती. ज्याची कल्पना डोळ्यात होती तो अनुभव आता प्रत्यक्षात जाणवू लागला होता. एक नवीन आत्मविश्वास जन्म घेत होता. मनात भीती होतीच, पण त्याहूनही मोठं होतं ते स्वप्न. 8 तास 40 डिग्री तापमानात अर्धवट झालेला, खचखळग्यांनी भरलेला मुंबई गोवा हायवे. प्रत्येक किलोमीटर मला विचारत होता, तू तयार आहेस का? पण मी आणि माझी टुनटुन, माझी हिमालयन 450, ती फक्त गाडी नव्हती, ती माझं स्वप्न घेऊन चालली होती. चला तर मग माझ्यासोबत हा प्रवास एन्जॉय करा आणि आपण कोकणात जाऊया. तर गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. जसं तुमका माहितीच असा, आज मी जात आहे गावाक आणि माका निघायचा होता 6 वाजता. आता वाजलेत 6:15. माहिती आहे थोडं उशीर झाला, पण काही करू शकत नाही ते कमी, कारण उठलो आहे उशिरा. चला आता आपण लगेच हायवेक लागाया पहिले आणि तुमका वाटेत मी भेटतंय, ठीक आहे? चला मग. माझी ही राईड मी पनवेलपासून सुरू केलेलं आहे आणि आधीच उशीर झाल्यामुळे खय पण न थांबता पट्टापट रस्ता तोडा दिला आहे. पहिलीच लाँग राईड होती आणि ती पण कोकणात. ॲड्रेलिन रश खूप होतो, एक्साइटमेंट पण खूप होती. त्यात मी सोलो. अशी राईड मी पहिल्यांदाच करत होते. एवढ्या एक्साइटमेंटमुळे मी ह्या पण विसरून गेलो की ब्रेकफास्ट तर करूकच नाही असं. त्यामुळे इंदापूरच्या जस्ट थोडं पुढे येईल आहे मी आणि राईडचं पहिलो ब्रेक घेतलं आहे नाश्त्याचं. मुंबईपासनं 100 किलोमीटरपर्यंत रस्ता चांगलो हा. 5 डायव्हर्जन्स आहेत. माका 5 डायव्हर्जन्स भेटले, 5 ते 6 तेवढेच डायव्हर्जन्स आहेत. पण डायव्हर्जन्स म्हणजे असे मोठे नाही, अगदी छोटे छोटे. काम चालू आहे. बाकी 100 किलोमीटरचा रस्ता चांगलो हा पहिलो मुंबईपासून, म्हणजे सॉरी पनवेलपासून, नॉट मुंबई, पनवेलपासून. माझी पहिलीच वेळ आहे ट्रॅव्हल करूची बाईकवरती ह्या रोडने, तर एकदम आरामात जातो आहे मी. चला मग तुमका रोडवर भेटतोय मी, ठीक आहे? आता थोडा बोलाय आपण. माणगाव रेल्वे स्टेशन इकडे असा. आपण माणगावला पोचलो. माणगावला इल्यावरती ट्रॅफिक नाही होऊचा असं होऊकच शकत नाही. पटापट ट्रॅफिकमधून काढूया ह्या गाडी. अरे बापरे, शिट, भरपूर ट्रॅफिक आहे यार. देवा तो पाव, लवकर निघा गाव हो ट्रॅफिकमधून. बाईक असल्याचा एक फायदा आहे की साईडने आपण काढू शकतो गाडी. फोर व्हीलर अडकतात. अरे खय घालतं पाहिजे. सावकाश आपण जाऊया पुढे, कारण एकदम मागे राहण्याचा अर्थ नाही. रस्त्यावर पूर्णपणे लक्ष द्यायचं लागतं, म्हणजे देऊकच हवं, कारण आपण इंडियन रोड्सवरती गाडी चालवतो आणि इंडियन रोड्सवरती गाडी चालवणं म्हणजे तुमका माहितीच असतं.
मॅप सेट झालेला असा आणि आपण माणगाव सोडलेला असा 363 किलोमीटर आपल्याला अजून जायचं असा. सो बघूया, मॅपमध्ये तर 6.5 तास दाखवतो अजून. तो बाजूचं आपल्या बायकोक सांगत होतो या गाडीवर तुला बसता नाही येणार. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लवकरात लवकर एकदा प्रॉपर हायवे लागा व्हाव्या तर आपल्याक रस्तो तोडू गावतलो. कोकण रेल्वे अगोदर आपण इकडनं जायचो, इकडनं म्हणजे ट्रेनने. ओके, टॉप गिअरमध्ये येऊची वेळ इलेली असा. आमच्या कोकणाचं रे बहार, आमच्या कोकणाचं हाय रे भारी, दिसते भारी गणपतीची स्वारी, आमच्या कोकणामध्ये तुम्ही वळवा गाडी. लग्नाची पूर्ण सावंतवाडी माझ्या तालुक्यात. इथपर्यंत तरी गोष्ट चांगलं आहे. मध्ये मध्ये जरा पॅचेस असत, पण बाकी ठीक आहे. गावात गेल्यानंतर ना मला सगळ्यांचे रिएक्शन बघितलं. काय रिएक्शन असतं. मी पहिल्यांदा ही गाडी येऊन जातो आणि हीच नाही तर मी पहिल्यांदाच गाडी घेऊन जातो गावात 500 किलोमीटर. क्या बात आहे. आतापर्यंत व्हिडिओ कसं वाटलं हे नक्की सांगा आणि जर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करून नका सांगा. शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण आता कोकणात जातो, आपण कोकणाकडे जातो. व्लॉग्स येतले असत भरपूर. 7वा डायव्हर्जन आपल्याला भेटलेला असा. 7व्या की 8व्या, मे बी 8व्या. ही अशी डायव्हर्जन्स आहेत म्हणजे जिकडे ब्रिजेसचं कामाने चालू आहे ना तिकडे ही डायव्हर्जन्स असत. बाकीचा रस्तो ऑलमोस्ट झालेलो आहे म्हणजे आतापर्यंत तरी. कशी गाडी चालवतात. खड्डे चुकवण्यासाठी अख्खी गाडी ह्या साईडला घातली त्यांनी. आपले प्रवास आपण 7:30 वाजता सुरू केलेलं आणि आता 10:10 झालेली आहेत. झाला इकडनं परत 4 लेन सुरू होता रस्ता. ही लेन तरी असा, त्या साईडच्या लेनचं काम चालू आहे. तुमका दिसत असली तर आपल्या राईट साईडला कोकण रेल्वे असा. हो टाईम म्हणजे मे बी कोकण कमी असतली. नाईस. अंबेड, रत्नागिरी, पणजी. चलो पणजी. कुडा 309 किलोमीटर. बरोबर, कुडा 309 किलोमीटर आणि कुडावरून माझं घर 40 किलोमीटर आहे. सो जवळपास 350 किलोमीटरवरून आपल्याला जायचं. 340 किलोमीटर दाखवता ओढेवरती जाते. बरोबर आहे. उडवणे बघणे 84 किलोमीटर अजून चिपळूण तिकडनं. माझ्या मते मी आता डायरेक्ट चिपळूणलाच ब्रेक घेतो. काय रस्तो आहे यार, मस्त सुपर.
अशा रस्त्यावरती ना तुमका झोप येण्याचे चान्सेस खूप असतात. कारण कसं की सरळ सरळ रस्ते असतात, ट्रॅफिक नाही, इकडे डोळे फिरवत राहायचे, मान फिरवत राहायचे आणि चिपळूण 74 किलोमीटर असं. बोटचे जरा दुखायला लागल्यात, आपण थोडंसं सॅडल करूया. बाजूक नदी बघा, नदी नाही का पटकन, पाणी पण खोल वाटत नाही, असं पटकन एन्जॉय करून होतं मस्तपैकी. पण एक 1-1.5 तास जातलो यार. चलो लेट्स डू सम लिव्हिंग. अरे यार गिअर कमी करूचं लागतं का म्हणून. Super feeling. Tunnel ahead. भाई साहब, टनल मधून जाण्याचं माझं पहिलेच एक्सपिरियन्स असा. Oh my God. आणि टनल संपत आलेला आहे. आता परत गरम होताला. टनल समाप्त. त्या साईडच्या लेनचं काम चालू आहे. ती लेन अजून ओपन होत नाही. ही सिंगल लेन चालू आहे. डबल लेन येण्या जाणं इकडनं चालू आहे. चला तुमका मी खेड क्रॉस केल्यावर भेटतंय, नाही तर चिपळूणमध्ये. रस्त्याची पण अपडेट देईन. नो वरीज. आता आम्ही खेड बायपास करतो आणि टपवाले रिक्षा आपल्याला दिसाक लागलेले असत. माझ्या बाबांची पण टपची रिक्षा असं. MH07 राजा कुणकेश्वरचा. वा. खेड बायपास केल्यानंतर थोडंसं काम चालू आहे रोडचा. तिकडे तुमका टू लागता. समोर थोडा ट्रॅफिक असा. बट ठीक आहे, आपल्या तसं काही प्रॉब्लेम नाही. आपण कोणालाच नाही घाबरत. खड्डे, खराब रस्ते, डांबर, सिमेंट कोणालाच नाही. आपण घाबरतो ते फक्त अडाणी ड्रायव्हर्सना, की जे कशी पण गाडी चालवतात त्यांना. बाकी आपण कोणालाच नाही घाबरत. नवरा माझा नवसातलो फेमस डायलॉग. चिपळूण 31 किलोमीटर. काय मग चिपळूणकर, काय म्हणतास? आम्ही येऊन पोचलो की चिपळूणमध्ये.
ऐसे न जाओ पिया, ऐसे न जाओ पिया, जोड़ी है राहें सारी तुझे से मेरी। ऐसे न जाओ पिया, ऐसे न जाओ पिया, जोड़ी है राहें सारी तुझे से मेरी। जाना 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 जा, तू भी क्या याद रखेगा, जहाँ पानी छोड़ दिया। जाना 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 जा, तू भी क्या याद रखेगा, जहाँ पानी छोड़ दिया। लखे समझो आता, दिल समझो आता, मांगे तेरी खिरिया। सोना तेरा वो छूटा, रंग दिलों पे छूटा, कैसे करूं बेरिया। जाना जाना जाना, तू भी क्या याद रखेगा, जहाँ छोड़ दिया। जाना 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 जाना, तू भी क्या याद रखेगा, जहाँ छोड़ दिया। कसं वाटलं मग छोटासा ऑर्केस्ट्रा? मस्त रस्तो म्हणजे मस्त रस्तो. बरा वा तिकडे गाडी बघ. हो मस्त. तू मस्त. भेटूया आता. काय आलो आम्ही मुंबईत. हा आता ये वा भरपूर झाला. आता मी रिटर्न 2 आठवड्यांनी. आंबे फणस खाऊन मस्त वेगळी आरामात सुशागात येतो रे परत. चल डबल सीट माझी पाठची सीट खाली आहे. येतो एका पायावर ये. चल 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 आरामात जा. चला आगे. टाटा टाटा. सो अशी काही ती धावती भेट होती आमची थोडक्यासाठी. आता आपण त्या रोडने परत जाऊया. उभ्या राहूला कसला गरम जाता ना, गाडीवरती इतक्या वाटत नाही. सावर्डे 3 किलोमीटर, रत्नागिरी 74 किलोमीटर. रत्नागिरी येऊच्या आधी योमाका एक खराब पॅच लागलाय. पण ठीक आहे, म्हणजे रोडचं काम चालू असा आणि जवळपास आता कम्प्लीट होत दिलेला असा. प्रोग्रेस दिसतच असा, पण तोपर्यंत तरी ते असंच काय सीन असा. डायव्हर्जन्स वर डायव्हर्जन्स आणि लाल माती. संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान रस्त्याचं काम खूप चालू असा आणि बहुतेक ठिकाणी होऊकच नाही असं. त्यामुळे संगमेश्वर ते रत्नागिरी जरा जास्त टाइम लागतं आणि पुढे गेल्यानंतर संगमेश्वर मध्ये तर ट्रॅफिक लागलंच मला थोडा, म्हणजे बस स्टँड कडे तिकडे. आणि तिकडनं एकदा निघाल्यानंतर पुढे परत जरा रस्तो खराब असा. तिकडचा रस्तो होऊकच नाही असा.
संगमेश्वरचं रोड होऊक नाही अजून. संगमेश्वरचं रोड सिंगल लाईनच हा, सिंगल रोडच आहे अजून. बाकी संगमेश्वरच्या अगोदरपर्यंत रोड कम्प्लीट मस्त झालेलो हा. कम्प्लीट म्हणजे मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत, पण ते पण मोठे नाही, छोटे छोटे डायव्हर्जन्स आहेत. आता म्हटलं जरा रेस्ट स्टॉप घेऊया. 267 किलोमीटर गेलो आपण. किती 12:45 वाजता, 7:30ला निघालेलो. थोडं रेस्ट घेऊया, भूक लागायला नाही माका अजून. पाणी बिणी पिऊया आणि निघा इकडनं. जबरदस्त मजा येतं. पाणी घेऊन ये. सेकंड पाणी बॉटल. चला तुमका मी भेटतोय गाडीवरती, ठीक आहे. संगमेश्वर आणि रत्नागिरीच्या मध्ये काम चालू आहे भरपूर, आणि जिकडे तिकडे डायव्हर्जन्स असत, सो तुमचा स्पीड स्लो होतो बऱ्यापैकी. बाकी मध्ये मधले पॅचेस झालेले आहेत, मध्ये सिंगलच रोड असं डायव्हर्जन्स असत. रात्रीच्या वेळी येताना खूप सांभाळून यायचं लागतं त्याला, कारण पटकन डायव्हर्जन्स समजायचे नाही. आणि रस्ते वर खाली असल्यामुळे मध्येच चढावावरती डायव्हर्जन, मध्ये उतारा डायव्हर्जन, सो लक्ष देऊन यायचं लागतं त्याला. बट या थोड्या दिवसात कम्प्लीट आहे त्याला. मे बी मी परत मुंबई येतानाच माका वेगवेगळे रस्ते परत बघत गावात, काय माहिती. अजून 183 किलोमीटर जायचं आपल्या घरापर्यंत 183. अरे शाबास. याच्या जागेवर खायची दुसरी गाडी असताना 100%, ठीक आहे, 100% मार खाल्ला नसतो गाडीने. पण हिमालय नसल्यामुळे गाडी इझी वरती येईल तिकडनं. सस्पेन्शन ह्या गाडीचं ना वन ऑफ द बेस्ट आहे, वन ऑफ द बेस्ट. हे बघा, हे असे थोडे मधले पॅचेस झालेले आहेत, आणि मधले पॅचेस हे असे चालू आहेत. हे बघा, बाप रे. पण माझ्या मते काम लवकरात पुरा होतला, कारण सगळीचकडे ॲक्टिव्हली काम चालू आहे. झाडाच्या खाली लागा किती बरा वाटतं सावलीत. झाडे लागा, झाडे जगवा. मी आता राजापूर सोडून जरा पुढे येलोय आणि जरा थांबूया म्हटलं, कारण मी संगमेश्वर नंतर ब्रेकच घेऊन नव्हते. तुम्ही इकडे पुढे मग संगमेश्वर सोडून जरा पुढे येईल. लांजामध्ये पण रस्तो खराब आहे, म्हणजे तिकडचं काय कामच होऊ नाही. बाकी ठीक आहे, थोडेफार डायव्हर्जन्स असतात. आणि नंतर जेव्हा राजापूरला तुम्ही येतात, म्हणजे राजापूरच्या जस्ट थोडं अगोदर, तिकडनं मग प्रॉपर रस्तो आहे. जरा 3 वाजल्यात, म्हटलं थोडी रेस्ट घेऊया, पाणी बिणी पिऊया, स्ट्रेचिंग करूया आणि त्यानंतर जाऊया. मस्त मजा येतात जाम. एक व्ह्यू पॉइंटचे मी म्हणजे एक पर्स्पेक्टिव्हचे ट्राय करतोय की हे व्ह्यू कसं येतात. तो बरोबर दिसलं तर
नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब करून नसाल तर सबस्क्राईब करा. हे व्हिडिओज बाबा भरपूर मेहनत लागतात, भरपूर. थोड्या वेळातच आपण कणकवली पोचतो. कणकवली नंतर आपलंच राज्य. वाजले असत 4:30 आणि आपण कुडाळात पोचलो. एक लास्ट स्ट्रेच मारूचो बाकी आहे फक्त. कुडाळवरनं मळेवाड 40 किलोमीटर आहे. थोडा वेळ थांबूया, आपण एका मित्राक फोन करूया, बघूया असा काय तो फ्री आहे काय रे. फ्री असं आहे काय? RSNच्या समोर आहे मी. इकडे माझं कॉलेज होतं, SRM संत राऊळ महाराज. कुडाळमध्ये मी तशी 3 वर्ष काढलं आहे, त्यामुळे कुडाळ म्हाका थोड्यापैकी माहिती असा आतून बाहेरून. ठीक आहे. एनिवेज पतो योग नव्हतो व्लॉगमध्ये आतापर्यंत, आता येईल व्लॉगमध्ये बघ. ह्यो प्रथमेश. चला आपण पोटोबामध्ये जाऊया जरा नाश्तो करूच्यासाठी. कुडाळ मागे सोडलंय मी आणि आता झारात पत्रादेवी हायवे कसं आहे, म्हणजे मुंबई कुडाळच हायवे आपलं. सरळ 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 गेला तुम्ही की गोव्यात जातालात. आपल्या गोव्याच्या अलीकडनं आता मळगाव येताला. मळगाव मधनं एक्झिट मारूचो. किती भारी वाटतं या रस्त्यावर गाडी चालवत. म्हणजे एक काळ होतो जेव्हा मी इमॅजिन करायचं की इकडे मी गाडी चालवतो, तो काळ आता असा. आणि मला असं कशाला वाटतं की मी एक्झिट मिस केलं. येस, मी एक्झिट मिस केलंय. ह्या एक्झिट घ्यायचं होतं आणि मला खाली उतरायचा होता, मिस केलंय. आता पुन्हा उतराय आपण. चला, बोलता बोलता तुमच्यासोबत मी एक्झिट मिस केलंय. तो बघा सनसेट. म्हणजे अजून प्रॉपर सनसेट होत नाही, थोडा टाइम असा, पण तोच काय तो आपण त्याच्या अगोदरच घराकडे पोचतो. समोर बघा कोकण रेल्वे ट्रेन जस्ट पास झाली आहे. इकडे राईट साईडला माझ्या सावंतवाडी स्टेशन आहे. तिकडनं जाऊ ऍक्च्युली रोड असा, पण मी ह्या रोडने गेलाय. म्हटलं ह्या रोडने जाऊया आपण. ट्रॅफिक गेट बंद आहे ना, त्यामुळे. चला चला घराकडे जाऊन. ऍक्च्युली मी प्रँक करतोय. प्रँक म्हणजे त्यांना माहित नाही मी येतलोय तो माहिती होतं, बट आज येतलोय आणि आता पोचतोय हे माहिती नाही असं. तर आपण एक छोटस प्रँक करूया. आज मी येणार होतं ह्या कोणाकच माहिती नव्हता, त्यामुळे सरप्राईज एक होता या सगळ्यांसाठी. आणि आमच्या घरासमोर आमचा कोल्ड्रिंक हाऊस असा, तर त्यामुळे माझा काका तिकडे बसलेलो होतो. आणि कोल्ड्रिंक हाऊस मध्ये जाऊन मी तिकडे काकाक विचारलं की जेवण असा काय. काका म्हणता पुड्या. पुन्हा एकदा विचारलं जेवण असा काय, तो म्हणता पुड्या. त्यांनी ओळखाकच नव्हता माका. आणि तरी काका थोडस डाऊट इलेलो की अरे नवरीत असा की काय, पूर्ण गेअरमध्ये असल्यामुळे त्यांची ओळखत नाही माका.
पण नंतर जेव्हा हेल्मेट थोडं वर केलं, गाडी थांबवलं, तेव्हा समजलं नाही का, अरे हा नव्हतो. आई माझी आमच्या गिरणी समोर कचरो मारत होती, तर तिका मी हात दाखवले तर ती पण एकदम फुल कन्फ्युज, कारण मी अजूनपर्यंत हेल्मेट काढूक नव्हतं. तर ती विचार करत होती नक्की ह्यो कोण हा जो माका हात दाखवता. तर मंडळी असो काय सो ह्यो माझा प्रवास होतो, माझी पहिली रोड ट्रिप, लॉंग रोड ट्रिप फ्रॉम पनवेल ते सावंतवाडी, म्हणजे पनवेल ते मळेवाड. 482 किलोमीटर टोटल मी गाडी चालवली आहे. हे व्हिडिओ तुमका कसं वाटलो, आणि जर आवडला असाल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून विसरा नका. ठीक आहे. आणि माझ्या इंस्टाग्राम पेजवरती पण फॉलो करा, तिकडे मी अपडेट्स टाकत असेल. भेटू आपण पुन्हा एकदा पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन सी यू, गुड बाय.